मला 3 इडियट्स चित्रपटातील रॅन्चो आठवतंय. शिक्षणासोबत नवनवीन प्रयोग करत जगाकडे वेगळ्या नजरेनं पाहणारा रॅन्चो. कोल्हापुरात सुद्धा असाच एक छोटा रॅन्चो आहे. अवघ्या 14 वर्षांच्या समर्थ शिवम पाटील या विद्यार्थ्यानं 2 जुन्या सायकल आणि भंगारातील इंजिन वापरून चक्क सायकलची दुचाकी तयार केलेली आहे. पाहूयात कोल्हापूरच्या या रॅन्चोची भन्नाट गोष्ट. वय 14 वर्ष, इयत्ता 8वीत शिक्षण आणि डोक्यात सतत काहीतरी नवीन करण्याची धडपड. हा आहे करवीर तालुक्यातील केरली येथील विद्यामंदिर शाळेमध्ये शिकणारा समर्थ शिवम पाटील. परीक्षा संपली आणि समर्थच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. सायकलची दुचाकी बनवायची. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात घरातील 2 जुन्या सायकल घेतल्या. जुन्या बाजारातून 3000 रुपयांना बाईकचं इंजिन आणलं आणि त्यानंतर सुरू झाला समर्थच्या प्रयोगाचा प्रवास. दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा समर्थ फक्त आपल्या या प्रयोगावर काम करायचा. अखेर मोठ्या मेहनतीनंतर समर्थनं पाहिलेलं स्वप्न सत्यामध्ये उतरलं आणि तयार झाली सायकल दुचाकी. फक्त इंजिनच नाही तर दुचाकीसाठी वापरण्यात आलेलं इतर साहित्यही जुन्या बाजारातूनच गोळा करण्यात आलंय. युट्यूबवरील विविध व्हिडिओ, जुगाड तंत्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा आधार घेत त्यानं स्वतःची कल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. ट्रॅक्टर केलता पण त्याला टायरी मोठ्या लागत्या, त्या बारक्या होत्या, त्या चालत नव्हत्या व मग ते समजले की ट्रॅक्टर नको, मग गाडी करूया. मग गाडी त्यावरून मग केली. युट्यूबवर बरोबर दाखवलं नाही, म्हणजे जुगाड ती बरोबर दाखवलं नाही. आपलं डोक्याचं जुगाड लावून काहीतरी करायचं, जरा विचार करायचं कसं जुगाड करायचं आणि त्यावरून मग ते करायचं जोडायचं. एआयचा पण वापर केला असतो. हा, एआयचा वापर केलाय. आपला मुलगा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय हे पाहून समर्थच्या कुटुंबियांनी त्याला साथ दिली. कधी मार्गदर्शन, कधी प्रोत्साहन आणि कधी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्याच्या प्रयोगशीलतेला बळ दिलंय. स्वतःच्या हाताने तयार झालेली गाडी सुरू झाल्यानंतर समर्थचा आनंद गगनात मावेनासा झाला. हे पहिल्यापासून असाच उद्योग चालूच आहे त्याचा. लहान असल्यापासून हे असंच चालू आहे. काय नाही काय रोज वेगवेगळं करत बसतोय तो. बऱ्याच वेळा आपण पण रागावतो त्याला की हे करू नकोस, तुझ्या अजून ते वेल्डिंग करणं म्हणा, ते डोळ्यांना त्रास होतोय, कुठं काय होतंय हे त्याला सांगतोय आपण. तरी पण तो आता करायचं नाही तर कधी करायचं म्हणून ते चालू आहे. ती आनंद वाटतोय की नाहीच नाही, बरं आम्हाला दुसरं काही म्हणायचं आहे. तो मोठं शाळा शिक, 10वी पर्यंत तरी शिक, तिथनं पुढे मग काही काम धंदा करायचा चालतंय. समर्थसाठी हा पहिलाच प्रयोग नाहीये. यापूर्वीही त्याने अनेक छोटे मोठे प्रयोग केलेत. काही अयशस्वी झाले, काही यशस्वी ठरले, पण प्रत्येक प्रयोगातून शिकण्याची त्याची जिद्द कायम आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये रमणाऱ्या आजच्या पिढीमध्ये समर्थसारखा विद्यार्थी स्वतःच्या कल्पनांना प्रत्यक्ष आकार देतोय. त्यामुळेच कोल्हापूरचा हा छोटा रॅन्चो सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय. प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर.